नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे घरापुढे लावावीत व कोणती झाडे लावू नयेत. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास राहील यासाठी आपण घरात कोणती झाडे लावावीत तसेच कोणती झाडे लावू नये याची संपूर्ण माहिती वास्तुशास्त्रानुसार आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तू तयार करताना देखील विशिष्ट असे योग्य असावे लागते. त्याचप्रमाणे गृहारंभ मुहूर्ताच्या वेळा देखील ग्रहस्थितीला महत्त्व असते. तर बघा मैत्रिणींनो, गृहारंभाच्या वेळी दशमस्थानी चंद्र, एकादशी स्थानी मंगळ, चतुर्थात गुरु आणि लाभात शुक्र अशा ग्रहस्थिती असताना केलेला गृहारंभ घर 80 वर्षापर्यंत टिकवणारा असतं. शुक्र ग्रह जर वृषभ, तूळ अथवा मीन राशीचे असेल आणि तो लग्नस्थानी असेल, शनी लाभस्थानी असेल तर असे घर ऐश्वर्ययुक्त राहते. म्हणजे त्या घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास राहतो. त्या घरातील अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तसेच थोरा मोठ्यांच्या भेटींबरोबर त्यांचे पाय वास्तूला देखील लागलेले असतात. अशा स्थितीत चांगला आशीर्वादही मिळून जातो आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहतो. तर बघा, शुक्र ग्रह लग्नी असेल आणि तो मीन राशीचा असेल, गुरु मात्र कर्क राशीचा असून सुखस्थानी किंवा लाभात असेल आणि शनी मकर व कुंभ राशीचा असता असे घर बराच काळ लक्ष्मीयुक्त तसेच घरात लक्ष्मी पाणी भरलेलं घर वास्तू तयार होत असतं. आता हे तर आपल्याला मी सांगितलेलं आहे की घराची रचना कशी असावी जेणेकरून लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहावा व आशीर्वाद सगळ्यांना मिळून आपल्याला सर्व इच्छा घरातील सदस्य आनंदमयी वातावरण तयार व्हावे यासाठी आपण खूप सारे उपाय प्रयत्न करत असतो. तसेच बघा, आपण काही चुका करत असतो की आपल्या वास्तूसमोर अशी झाडे लावतो ज्यामुळे आपल्या वास्तूला दोष लागतो किंवा कोणती झाडे शुभ असतात कोणती झाडे अशुभ असतात हे आता आपण पाहूयात. तर बघा, घरात किंवा घराबाहेर कोणती झाडे लावावीत. तर घराच्या अवतीभोवती झाडाची लागवड करताना बाग ही कोणत्याही वास्तूच्या पश्चिमेला वा उत्तरेला असावी. आता वास्तुशास्त्रानुसार दिशेला खूप महत्त्व असते. त्यानुसार पश्चिम किंवा उत्तर दिशेला झाडे लावले तर ते वास्तूला खूप शुभ असतं आणि त्यामुळे दिशा ठरवूनच आपण झाडे लावायची आहे. तर बघा, नैऋत्य वा आग्नेय दिशेला कुठलीही झाडे लावू नयेत, कारण या दोन दिशेला आपण जर झाडे लावली तर वास्तू दोष निर्माण होतो. तसेच शक्यतो वायव्य दिशेलाही झाडे लावायची टाळायची आहेत. म्हणजे नैऋत्य, आग्नेय आणि वायव्य या 3 दिशेला पूर्णपणे झाडं लावणं टाळायचं आहे. झाडे ही फक्त पश्चिमेला आणि उत्तरेलाच लावायची आहेत. तर बघा, घर कोणत्याही कुंपणाच्या आत, जसं बघा आता घराच्या कुंपणाच्या आतमध्ये बांबूची झाडं लावायची नाहीत. म्हणजे मोठी झाडे, आकाराने मोठी झाडे असतात ती झाडे आपल्याला कुंपणात लावायची नाहीत. तर अशी झाडे आपल्याला घरापासून दूर लावायची आहेत जेणेकरून आपले घराला वास्तुदोष लागणार नाही. तसेच बघा मित्रांनो, पळस, अर्जुन, बोराची झाडं घराच्या आजूबाजूला बागेत लावू नयेत. ते आजूबाजूला पण नसावेत, त्यामुळे जास्त शत्रू निर्माण होतात. आता बघा, शोभेची निवडुंग, बांबूळ झाडे, झुडपं घरात लावू नयेत. त्यामुळे घरात सतत ताणतणावाचे किंवा भांडणे होत असतात आणि ताणतणावाचे वातावरण कायम राहते. त्यामुळे घरापुढे बांबूळ, चिंच, परत झुडपं असलेले झाडे घरापुढे लावू नयेत, कारण ही झाडे आपल्या वास्तूला दोष निर्माण करणारे असतात. त्यामुळे अशी झाडे लावल्यास आपल्या
घराला अशुभ असे वास्तू दोष तयार होतात. तर बघा मित्रांनो, तुळशीचं झाड घरात वा घराच्या परिसरास असल्यास खूप शुभ मानले जाते. त्यामुळे हवाही शुद्ध होते आणि वातावरण घराच्या समोरील वातावरण अतिशय प्रसन्न राहते. जमल्यास तुळशीप्रमाणे औदुंबर, सोनचाफा, नारळाचे झाड, फणस, आवळा, केळी, पारिजातक, अशोक, मनी प्लांट, आंबा, कडुलिंब इत्यादी झाडे लावावी. ही सगळी झाडे खूप शुभ मानली जातात आणि आयुर्वेदिक सुद्धा असतात. त्यामुळे अशी झाडे, आयुर्वेदिक असणारी झाडे संपूर्ण आपल्या घराच्या अवतीभोवती असल्यास त्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत आणि वास्तूला दोष देखील लागत नाहीत, कारण अशी झाडे खूप शुभ मानली जातात. बेल, पिंपळ ही झाडे पश्चिमेला लावायची आहेत. त्या दिशेलाच बेल आणि पिंपळाची झाडं लावायची आहेत. तसेच सोनचाफ्याचं झाड हे उत्तरेला लावल्यास घरामध्ये खूप सारी बरकत येते. घरात पैसा खेळतो, समृद्धी येते. पैशाच्या बाबतीत सर्व अडचणी दूर होतात. घरामध्ये पाण्याच्या प्रवाहासारखा पैसा वाहत असतो. त्यामुळे सोनचाफ्याचे झाड हे उत्तरेच्या दिशेलाच लावायचं खूप शुभ मानलं जातं आणि कुबेराचं दिशा असे देखील म्हटले जातं. म्हणून या दिशेला सोनचाफ्याचं झाड नक्की लावा. तर बघा, औदुंबराचे, फणसाचे झाड दक्षिणेकडे लावले तर ते देखील खूप शुभ मानले जाते. तर तुम्हाला कोणती झाडे लावायची आहेत आणि ती कोणती झाडे कोणत्या दिशेला लावल्यानंतर काय शुभ फळ आणि पैसा समृद्धी तुम्हाला लाभणार आहे हे समजलं असेल. त्याचप्रमाणे घराच्या पुढे कोणती झाडे लावू नयेत, त्यामुळे घराला वास्तुदोष निर्माण होतो आणि ती झाडे अशुभ देखील असतात हे तुम्हाला समजलं असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या वास्तूसमोर कोणती झाडे आहेत ते पहा. जर अशुभ झाडे असतील तर ते वेळीच काढा आणि शुभ झाडे लावा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.